सध्या उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्यामध्ये पवित्र स्नान करण्यासाठी दररोज लाखो भाविक येत आहेत। या दरम्यान प्रचंड गर्दीमुळे हरवणे, चुकीच्या ठिकाणी पोहोचणे अशा घटना काही लोकांसोबत घडत आहे। त्याबरोबरच काही दिवसापूर्वी झालेल्या चेंगराचेंगरीनंतरही अनेक लोक बेपत्ता असल्याच्या बातम्या येत आहे। तसेच महाकुंभामध्ये सहभागी झालेले एक वृद्ध गृहस्थ महाकुंभामध्ये सहभागी झाल्यानंतर बेपत्ता झाले होते। त्यांच्या निकटवर्तीयांनी त्यांचा खूप शोध घेतला, मात्र त्यांची काहीच खबर मिळाली नाही। अखेर महाकुंभातील चेंगराचेंगरीत त्यांचा मृत्यू झाला असावा असा समज करून घेत त्यांच्या 13व्याची तयारी करण्यात आली। मात्र ही तयारी सुरू असतानाच ते प्रकट झाल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला। वृत्त सविस्तर जाणून घेण्याकरता चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। या वृद्ध गृहस्थाचं नाव खुंटी गुरु असून 28 जानेवारी रोजी महाकुंभामध्ये झालेल्या चेंगराचेंगरीपासून ते बेपत्ता होते। त्यांचा त्या चेंगराचेंगरीत मृत्यू झाल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांना वाटले। खुंटी गुरु यांचे कुटुंबीय कोणी जवळचे नातेवाईक नसल्याने त्यांच्या आसपासच्या लोकांनीच त्यांची शोधाशोध केली, मात्र काही शोध न लागल्याने त्यांचा मृत्यू झाला असावा असं त्यांना वाटलं। तसेच त्यांनी त्यांच्या 13व्याची तयारी सुरू केली। खुंटी बाबा यांचे निकटवर्ती असलेल्या अभय अवस्थी यांनी सांगितले की बिज्ज महाराज यांनी सर्वांनी एकत्र येऊन खुंटी गुरु यांचं 13वं करावं अशी कल्पना मांडून जबाबदारी उचलली। त्यानंतर 11 फेब्रुवारी रोजी 13वं करण्याचं ठरलं। मात्र 13व्याची तयारी सुरू असतानाच हे खुंटी गुरु अचानक प्रकट झाले, त्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला।